हे बघा उभा टाकून. बाय. लवकर या. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे माझा पारायणाचा 3रा दिवस. आता वाजलेत 10:30 पावणे 11 झालेत. तर माझं वाचून झालं आहे, आरती करून झालं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे, जेवण करायचं आहे, बाकीचं काम आहे, स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं आहे. तर काय स्वयंपाक केला आहे तुम्हाला दाखवते आज. तर बघा एवढ्याच मिरच्या आहेत 2-4. त्या मिरच्याचा मी ठेचा वाटणार आहे. आणि आज भाजीला काहीच नाही, त्यामुळं काय करणार आहे, दूध साखर चपाती मी पण खाणार आहे आणि देवाला पण आज दूध साखर चपातीचं दाखवणार आहे. आणि लेकरांसाठी बघा स्वयंपाक झाला आहे आत्ता माझा. स्वयंपाक आत्ताच झाला आहे कारण मुलांचे टिफिन वगैरे होते. माझं वाचायचं 9 वाजता झालं. 9 वाजता झालं माझं वाचायचं. त्यानंतर परत पुन्हा मी ही बघा आज कशाची भाजी केली, पालकाची भाजी केली. आज पालक होती तर पालकाची भाजी केली. शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून हिरव्या मिरच्या टाकून केले. परंतु काय झालं माहिती आहे का, रात्रीची डाळ होती आणि जास्त डाळ टाकली असती, जास्त पालक केली असती गरगटा डाळीचा, पण काय झालं ते खाणार नाहीत आणि टिफिनला पण द्यायचं होतं. मग टिफिनला तेवढा आपल्याला गरगटा वगैरे देता येत नाही, म्हणून मी काय केलं ते हे केलं. परत पुन्हा जी डाळ होती वाटीभर रात्रीची ती खाणार नाही, कारण मला पण डाळ खायची नाही, त्यामुळं लेकरं परत पुन्हा खाणार नाहीत. म्हणून मी काय केलं, ती डाळ या पालक भाजीमध्ये टाकली, थोडं शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी ती जी होती ती डाळ टाकली. आता बघा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं आहे, पण भांडे राहिलेत. मधला डब्बा त्याच्यातली भाजी वगैरे संपले, तो घासायचा आहे. आणि चपात्या वगैरे सगळ्या काही झाल्यात. तर सगळा स्वयंपाक झाला आहे, दूध वगैरे तापून झालं आहे, फक्त भाजी काढायची राहिली आता ही. आणि हे दत्त महाराजांसाठी निरसं दूध ठेवले विना तापवता. आता दूध साखर चपाती दत्त महाराजांना दाखवणार आहे. आणि हा ठेसा माझ्यासाठी थोडंसं दूध थोडंसं ठेसा वगैरे खाणार आहे. तर असा आजचा स्वयंपाक होता. तर बघा डाळ होती शिळी, डाळ ह्याच्यामध्ये टाकली तर खूप छान अशी भाजी झाली, कारण त्याला शिजायला पाणी पण झालं आणि डाळ पण खराब झाली नाही. तर आज असं मुलांना डबा केला, कारण मिस्टरांना पण जेवायचं नव्हतं. ते म्हणजे का नाही एकदम लईच लवकर गेले ते. 6 वाजता तर गेले ती घराच्या बाहेर, कारण त्यांना लांब जायचं होतं नांदेडला जाऊन वापस यायचं होतं. त्याकरता ते गेले लवकर. ते पण जेवले नाहीत. आता जरी लवकर आले तर मग ते जेवण करतील. तर असा होता बघा आजचा स्वयंपाक, साधा आणि सिंपल. तर आता नैवेद्य दाखवते, भाजी काढून ठेवते, कारण एकदा भाजी काढली आणि भांडे घासले तर आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी पण भांडे राहतात. आणि मला कसं आता ब्लाऊज शिवायचे, संक्रांत आलेली आहे, संक्रांत जवळ आली आहे. संक्रांतीचे कसं बायकांना ब्लाऊज लागतात. आपण संक्रांतीला त्यांना ब्लाऊज नाही केलं तर मग बायकांना राग येतो. म्हणून आता आज ब्लाऊज शिवायचं आहे. बघा वाचन करून झालं आहे सगळं काही. आता भांडे घासायचे राहिलेत, परंतु काय करणार आहे, अगोदर नैवेद्य दाखवणार आहे दत्त महाराजांना. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ह्याच्यातच दाखवते, या ताटातच दाखवते आज नैवेद्य दत्त महाराजांना. नैवेद्य दाखवते, काय होतं नैवेद्य दाखवते, जेवण करते आणि त्यानंतर मग परत पुन्हा बघा, त्यानंतर परत पुन्हा धुणं आहे धुवायचं, भांडे आहेत घासायचे, हे सगळं काही काम करायचं आहे. बाकीचं बघा मुलं जेवले, मुलं झोपलेलं आहे, आणखीन हातरून वगैरे सगळं काढायचं राहिलं आहे. कारण मी वाचायला बसले आणि वाचायचं झालं की लगेच परत पुन्हा स्वयंपाक केला, कारण मुलांना डबा द्यायचा होता म्हणून. तर आता काय करते, नैवेद्य दाखवून घेते. आणि हे बघा कसं
जाते वेळेस हो का असं राहते संध्याकाळचं. मग ते आपल्याला आवरावं लागतं. रात्री दळण आणलेलं पोतं तिथंच आहे, अनुष्काने कपडे बदलले, टावेल तिथंच टाकला आहे आणि किचनचा ओटा. आता हा सगळा किचनचा ओटा वगैरे आवरायचा, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, बायकांचे कामं, हे सगळं करून मग परत पुन्हा ब्लाऊज शिवायचं. कारण हे सगळं काम केल्याशिवाय तर आपल्याला काही सुटका भेटत नाही. मग ती वर्किंग वुमन असो अगर कोणती ताई घरी असो, तिला हे सगळे कामं करावेच लागतात. प्रत्येक स्त्रीचं हे कामच आहे. ती वर्किंग वुमन्स ताई जर असल्या तर त्यांना तर किती परेशानी असणार. कारण प्रत्येक स्त्रीला हे सगळे कामं करावेच लागते. धुणं धुवावं लागतं, भांडे घासायला, धुण्याला जरी बाई असली, त्या वर्किंग वुमन असल्या तरी बाकीचे कामं करावेच लागतात. तर बघा, सर्वात अगोदर काय करणार, गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते. तुळशीपत्र न हे करता अगोदर काय करते, गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते. हे बघा, हे गुलाबाचं फूल घेते, असं पानात असं पाण्यात बुडवते आणि दाखवते. ओम भूर्भुवस्सुः चतुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम पानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम तत्वाय स्वाहा. आता याच्यानंतर हे बघा, हे तुळशीपत्र, परत पुन्हा हे चपातीवरती पण, आणि असं हे करायचं. ओम भूर्भुवस्सुः चतुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम पानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. ओम भूर्भुवस्सुः चतुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम पानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे तत्वाय स्वाहा. तर बघा, नैवेद्य दाखवला. आता दत्त महाराजांना नैवेद्य दाखवला. दत्त महाराज, चुकलं हुकलं क्षमा करा. ज्या लेकरांना जो स्वयंपाक केला आहे तो ग्रहण करून घ्या. चुकली हुकली जी काय असेल माझ्याकडून ती क्षमा करा. कारण जे मला माहीत आहे ते मी सगळं केलं, पण जे माहीत नाही ते नाही केलं. तर बघा, अशी माझी आजची पूजा वगैरे झाली, आरती वगैरे मगाच झाली. आता काय करणार आहे, आता मी स्वतः जेवण करून घेणार आहे. आता स्वतः जेवणार आहे. पूजा केलेली, देवपूजा केलेली भांडी, आता बघा स्वतःसाठी. तर असं घेतलं आता जेवण, आणि जेवण घेऊन बाहेर जेवणार आहे. आता बाहेर बसून जेवणार आहे, कारण गार खूप लागायले, तर उन्हाला बसून जेवण करणार आहे. तर धुणं भांडे राहिले, धुणं भांडे झालं की परत पुन्हा आज ब्लाऊज शिवायचे. थंडी खूप वाचायले. तर या जेवायला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता घरात स्वेटर घातलंय आणि ब्लाऊज शिवणार आहे. तर ब्लाऊज शिवायचे संक्रांतीचे. जेवण वगैरे झालंय. व्हिडिओ जर आवडत असतील माझे बघायला तर लाईक जरूर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असतील माझे बघायला तर सबस्क्राईब जरूर करा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. मी शिवते ब्लाऊज. सर्वांना बाय.